माझा विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल संत सेना महाराज आपण सर्व नाभिक समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहोत। आज 30 म्हणजे आजचा जो दिवस आहे तो खरं म्हणजे सर्व संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीसाठी आपण सगळ्यांनी वेळ दिला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सर्व नाभिक समाज बांधव सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित झाल्या। तसेच या ठिकाणी सर्व समाज बांधव एकत्रित येऊन कालपासून हा कार्यक्रम सुरू आहे। कालचं भजन, त्याच्यानंतर आज सकाळची मोठ्या स्वरूपाची दिंडी, त्यानंतरचं हे कीर्तन, या कीर्तनाची जी सेवा आहे ती आदरणीय सुपेकर महाराज यांनी दिली आणि त्यांच्यासोबत त्यांचं पूर्ण वारकरी संप्रदाय भजनी मंडळ या ठिकाणी आहे, त्यांनी सुद्धा ही सेवा दिली म्हणून मी मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो। या कार्यक्रमासाठी ओबीसी महासंघ जिल्हाध्यक्ष अनिल अमोलकर उपस्थित झाले, त्यानंतर माजी सभापती शरदचंद्र गायकी साहेब उपस्थित झाले, नाभिक महामंडळ जिल्हाध्यक्ष मंगेश माळी सुद्धा उपस्थित झाले, नाभिक महामंडळ उपाध्यक्ष पत्रकार आमचे मार्गदर्शक शांताराम कायदे सुद्धा उपस्थित झाले। तसेच सेवानिवृत्त PSI आदरणीय मानेकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले। तसेच या कार्यक्रमासाठी महत्त्वाचं आकर्षण म्हणजे यावेळेस सुधाकर भाऊ आंबोलकर यांनी आपल्या सकाळच्या कार्यक्रमासाठी दिंडीसाठी ज्या तुताऱ्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस आपल्याला उपलब्ध केले आणि खऱ्या अर्थाने आज खामगाव शहरामध्ये एवढी मोठी भव्य रॅली किंवा चांगल्या प्रकारची ज्याला आपण म्हणता येईल दिंडी आपण काढू शकलो। खरं म्हणजे एकदा सुधाकर भाऊचं आपण अभिनंदन केलं पाहिजे, आभार मानले पाहिजे, कारण त्यांनी ते सर्व ड्रेस आपल्याला उपलब्ध करून दिले आणि तुतारा सुद्धा आणले। खरं म्हणजे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। तसेच या ठिकाणी आयोजक म्हणून महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे तालुका अध्यक्ष कैलासभाऊ आंबोलकर आणि शहराध्यक्ष संतोषभाऊ आंबोलकर व सर्व महामंडळाचे नाभिक महामंडळाचे सर्व सदस्य व सर्व कालपासून मी पाहतोय 2-3 दिवसापासून पाहतोय की या कामासाठी किंवा हे सामाजिक काम आहे, हे समाजाचं काम आहे, हे काय कोणी एकट्याचं काम नाही आहे, परंतु या सर्व सामाजिक कामासाठी प्रत्येक जण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करत आहेत, धावपळ करत आहेत। विशेष करून मी अभिनंदन करेल, कौतुक करेल या माता भगिनींचं। खरं म्हणजे या ठिकाणी आमच्या पुरुषांसोबत आमच्या नाभिक समाजाच्या सर्व माता मावळे या ठिकाणी उपस्थित झाल्या, त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानेल। आणि माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक वेळेस हा कार्यक्रम अशाच प्रकारे उल्हासात पार पडला पाहिजे, सर्वांनी सहभागी झालं पाहिजे, कारण की आपलं संघटन जोपर्यंत होणार नाही, आपण एकत्र जोपर्यंत येणार नाही, चर्चा करणार नाही, तोपर्यंत समाजाच्या विकासाच्या दृष्टीने आपल्याला बोलता येणार नाही। आणि जोपर्यंत आपला नाभिक समाज एकत्र होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण जेव्हा एकत्र होऊ, तन मन धनाने एकत्र होऊ, तेव्हाच खऱ्या अर्थानं खरा विकास साधता येईल। आणि आज खरोखर एवढ्या मोठ्या संख्येने आपले बांधव उपस्थित आहेत, मी या सर्व समाज बांधवांचा नाभिक महामंडळाच्या वतीने आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की माता भगिनी आणि पुरुष मंडळ या दोघांनी यानंतर महाप्रसादासाठी जायचं आहे आणि महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी या ठिकाणी
जायचं नाहीये. आणि यानंतर आपली आरती होणार आहे संत सेना महाराजांची आणि आरती नंतर महाप्रसाद दिला जाईल. तेव्हा सगळ्यांनी आपण जागेवर उभं राहून आपल्या संत सेना महाराजांची आरती आपण घेणार आहोत. सगळ्यांनी जागेवर उभं राहायचं आहे. सगळ्यांनी जागेवर उभं राहायचं आहे आणि सेना महाराजांची आरती घ्यायची आहे. सर्व दिशे परब्रह्म रूप उतरून गेला. आरती सेना स्वामी अभंग सार केले सदा अभंग राहिले. सारायासी अग्रजन मर्मशास्त्रांचे दाविले. आरती सेना स्वामी रूप संत वंदिताती सेना कैवल्य मूर्ती. क्षमा करे गुण दोष देई चिन्मयी सुख शांती. आरती सेना स्वामी धन्य धन्य तुझे लीला न वर्णवे निगमाला. रामकृष्ण पायापाशी स्थिर वृत्तीने झाला. आरती सेना स्वामी गाते भक्त हे सप्रेमी. सद्गुरु पदाले ने आपुले नामी. आरती सेना स्वामी आरती सेना स्वामी. संत सेना महाराज की संत सेना महाराज की.